हा बघ बीच, हा बघ बीच, हा बघ कारवारचा बीच, कारवारचा बीच, हा बघ. हे बघ बोट एकदम जवळ आहे बीच. इथे थांबूया, थांब येते थांब. काही गडबड करू नको, कळलं काय? 1 तास लेट पोहोचलास काय प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल. मी आधी कॉल केला की अजित भाऊंकडे माझा इमर्जन्सी नंबर दिलाय हां त्या फोनचा. हां. तर काय झालं तर लावा, कारण की मी हा फोन ब्लूटूथला कनेक्ट केला गाण्यामुळं. जॅकेट तुझंच घातलंयस ना? जाऊ दे कुणाचं आलं. हां तुझंच आहे. हे आहे काय बोलतात त्याला, खाज आहे बघा, खाज. एका रात्रीसाठी गोवा भाऊ, 1 रात्र म्हणजे तिकडे पण झोपू शकलो असतो आपण कोकणाला. पण काय ते शेवटचे दिवस आले की कधी एकदा निघतोय असं होतं. पण फ्लोअरला कोण नाही, फक्त आम्हीच होतो. म्हणजे असं एक म्हणजे फ्लोअरला 2च रूम आहेत, ती एक आहे आणि इकडे एक आहे. वा, लेकिन आज आम्ही जी गाडी पळवली ना सगळ्यांनी, जसं आता दुकानाला लागला तर इंटरकॉमवर बोलून हालत खराब झाली. बूट वगैरे सगळ्यांनी बाहेरच काढूया, आतमध्ये काय घाण नको. बाकी आता गोप्रो चार्ज करायचं आहे, इंटरकॉम चार्ज करायचं आहे आणि सगळे बॅगेज आम्ही खालीच ठेवणार आहोत. आतमध्ये काय घेऊन नाही येणार नाही, कारण सकाळी उठून परत ते सगळं ना बॅग बांधा काढा घेऊन जा, त्याच्यामध्ये सगळं लपडा. आपला वाघ घेऊन येतोय सगळं, हा बघा, हा बघा. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वॉन्डर सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राईडचा आता अखेरचा दिवस, असं नाही, अखेरच्या दिवसाचा अगोदरचा दिवस, शुक्रवार आज आहे आणि आमचा उद्या राईडचा शेवटचा दिवस आहे. आणि आज आपण गोकर्ण्यामध्येच आहोत. गोकर्ण्यामध्ये आता आम्ही काल रात्री मस्त की बीचवर जाऊन थोडी धमाल केली. रात्रभर जरा मस्त बसलो तिकडे. रात्री जेवून रूमवर आलो, गप्पाटप्पा मारलो, झोपलो. कारण मुरुडेश्वरला जाऊन आल्यानंतर एवढं थकायला झालं ना, जबरदस्त उष्णता होती मुरुडेश्वरला, त्यामुळे आल्यानंतर कुठेच गेलो नाही. आता आम्ही चाललो आहे, सकाळी महाबळेश्वर मंदिरच्या इथे गेलेलो, पण जबरदस्त गर्दी होती. 2 तास लागणार होते लाईनमध्ये. मग आम्ही मुखदर्शन घेतलं, परत घरी आलो, सगळं पॅकअप केलं आणि आता मी चाललो आहे नाश्ता करायला. थोडंसं मार्केट फिरतो गोकर्ण्यामधलं, काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि अचानक भयानक प्लॅन झालेला, राईडच्या अखेरीस आपलं प्लॅन चेंज होतो, हे खरं आहे. आणि मला वाटतं गेल्या वर्षी पण अजित भाऊंना लक्षात असेल, आम्ही गेल्या वर्षी कोकण राईड जेव्हा केलेली तेव्हा लास्ट मोमेंटला आमचं प्लॅन चेंज झालेलं हे की बाबा चला आज नाईटला जाऊ मुंबईला. तसंच आज प्लॅन असं झालं, आपले काही मित्रमंडळींना गोवा बघायचं होतं. तर मी म्हटलं आता जाणार आपण गोवा हायवेने, तर म्हटलं आता एक काम करू, गोकर्ण्यामध्ये आता सकाळ झालेली आहे, नाश्ता करू, मार्केट फिरू, गोकर्ण्यामधलं काय गोष्टी घ्यायची ती घ्या आणि 12 वाजता इकडून निघून डायरेक्ट गोवा. तर गोवा इथून आहे 150 किलोमीटर. मला वाटतं मी गोव्याला जाऊन आलो, बाकी कोणच जाऊन आलं नाही. आपले मिस्टर कैलास भाऊ, रोहित भाऊ, आदर्श भाऊ आहेत, मंदार आहे, अजित भाऊ लहानपणी गेले 92 मध्ये, त्यानंतर कोण गेलंच नाही. तर म्हटलं आज जाऊन येऊ. आणि आम्हाला ही रूम छान भेटलेली, एका रूममध्ये आम्ही सगळे होतो आणि मला वाटतं 2 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे आणि रूम मस्त छान आहे. म्हणजे एका फ्लोअरला 2 रूम आणि मोठे रूम आहेत, म्हणजे ग्रुपसाठी हा प्रॉपर्टी 1 नंबर आहे ही. तर आता बऱ्यापैकी आपली तयारी झालेली आहे, पॅकअप झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी सगळं गाडीवर लोड करून आलेलं आहे. फक्त माझी बॅग, माझा हेल्मेट फक्त इथे आहे. तर आता नाश्ता करून आल्यानंतर बाकी तर सगळं अस्ताव्यस्त, रूम अस्ताव्यस्त झालेली आहे. आणि अजूनपर्यंत आपला प्रवास सुंदर झाला. आता खाली जातो, मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत. म्हणजे एक मला बॅच घ्यायचा राहिला आहे, एक मुरुडेश्वरचा आणि गोकर्ण्याचा एक बॅच, एक आठवण आपली, बाबा मी मुरुडेश्वर गोकर्ण हाही 2026मध्ये केलं. पण आता असा विषय आहे. शक्यतो दुसरी गोष्ट ही आहे, प्लॅनमध्ये अजून पण चेंज आहे की समजा पॉसिबल झालं आणि गोव्यावरून सकाळी निघालो आम्ही 5 वाजता, तर मी असं बोललो आहे की आलो आहे तर एक घरी माझ्या घरी धावती भेट देऊ आणि तिथून निघू मग. तर ते पण प्लॅनमध्ये आहे. म्हणून तर मी काय केलं, यावेळी शनिवार पकडला की म्हटलं शनिवारी मुंबईला जाऊ रिटर्न, कारण दुसऱ्या दिवशी रविवार असला ना की मग आपल्याला आराम करायला भेटतो. आणि रविवारी जर निघालो ना रिटर्न मुंबईला, मग पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमधून जाऊन ना बॉडी थकते आणि दुसऱ्या दिवशी कामावर जायला होत नाही. म्हणून म्हटलं शनिवारी निघू मुंबईला जायला आणि आरामात रिलॅक्समध्ये जाऊ मजा करत. मित्रांनो, ही आपली बिल्डिंग आहे आणि आम्ही 2nd फ्लोअरला होतो आणि ही नवीन बांधलेली बिल्डिंग आहे आणि स्पेस छान आहे, पार्किंग छान आहे, 4 व्हीलर पार्क होते, बाईक पार्क होतात. आमचे 7 बाईक पार्क झालेत आणि जागा भरपूर आहे. आणि हा जो रोड सरळ बीचवर गेला, हा रोड सरळ मार्केटला गेला. हा आपला भाऊ
हे ओनर आहेत हॉटेलचे. आम्हाला मस्तपैकी व्यवस्थित करून दिलं सगळं, सर्व्हिस व्यवस्थित, त्रास नाही कसला. तुम्ही किती वाजेपर्यंत पण फक्त काय आरडाओरड नाही, जे पण आहे ते बाहेर, पण बाकी सगळी सर्व्हिस एकदम सुपर्ब. गरम पाणी थंड पाणी सगळं आहे, त्यामुळे ते एक टेन्शन नाही. तर मी सजेस्ट करेन सगळ्यांनाच की बीचच्या मेन म्हणजे बीचच्या जवळ आहे, 10 मिनट वॉकेबल है, 10 मिनट वॉकेबल है. तो मैं सजेस्ट करता हूँ कि गोकर्ण आने का है ना तो श्री दुर्गा करके है, ये कांटेक्ट नंबर है उनका, तो कांटेक्ट करके भी आ सकते हैं आप लोग. और रिजनेबल है, मस्त लगा. हम लोग 3 नाइट थे, लेकिन हम लोग अभी जा रहे हैं जल्दी क्योंकि थोड़ा सा प्रॉब्लम हो गया, इसलिए हम लोग जल्दी जा रहे हैं. लेकिन भाई ने अपन को डिस्काउंट करके दिया, बहुत खूब खूब थैंक यू. तो मैं सजेस्ट करता हूँ एक बार इधर आके एक बार मतलब स्टे करो गोकर्ण में आने के बाद. ते आधी नाश्ता करूया, कारण मला ते फक्त ते बॅच घ्यायचे आहेत. हां काय हां, एक शर्ट आणि ती तो एक हे घ्यायचं आहे पप्पांना, व्हाईट ऑरेंज. चल ना इकडे बसून डमरू बघायचं. ठीक आहे, आम्ही बसू ना, तो फॅन लाव ना. हात धुवून येतो भाई, हात धुवूया. काय आलं भावा, काय आलं तू, काय आलं तू, ओके आहेस ना? त्रास होतो काय, झोप थोडंसं होणार. आता काय, आता ट्रॅव्हलिंग आपण एवढं कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करतो आहे बाबा. इकडे ना आम्ही बघितलं काल सेल्फ सर्व्हिस आहे हॉटेलमध्ये, सेल्फ सर्व्हिस म्हणजे तुम्ही स्वतः घ्या, स्वतः खायला बसा, इथे भेटणार नाही कोण वेटर तुम्हाला. हां हे टेस्ट कर ना, ह्याच्यामध्ये हे चांगलं, शिरा चांगला वाटतं बरं, खाऊन बघा. हे कालचे मस्त कालचं आपलं हॉटेल कसं हे असं वाटतं की ते 7 वाजता काढलेले. कालचं तर एकदमच मस्त, खाऊन बघा. नाही पायनॅपल एवढा पायनॅपल नाही पण ठीक आहे. छान आहे, पायनॅपल उडपीमध्येच भाई, छान आहे. डोंबिवलीला. आपल्या भावाच्या गाडीचा काहीतरी लपडा झाला, इथून ब्रेक झाला. पहिले इथं बिल्डिंग गेलाय, अच्छा. इथूनच ब्रेक झाला. अरे हे होणारच आहे, म्हणजे पोकळच आहे ना हे. याच्यात टाकलाय रॉड, ऍक्च्युली हे रॉड इकडे टाकायचं. हे वेल्डिंगवालेच आहे, हे वेल्डिंग केलेलेच आहेत. पाईप हलका हलका आहे, त्याच्यामुळे काय होतं त्याच्यावर असं प्रेशर येऊन ना खड्ड्यात हे करून ते क्रॅक पडला इथे. हे तुला पूर्ण चेंज करावं लागेल. हे मी कॅरेजच चेंज करणार आहे, हां. सॅडल बॅगचं प्लस ते टाकणार आहे. आणि आता तू जाताना सावकाश जा, आरामात जा, रिलॅक्समध्ये. आपला भाऊ चाललाय आपल्याला सोडून तिथून, कारण थोडासा इमर्जन्सी आले ऑफिसमधून, आणि ऑफिसमधून इमर्जन्सी आल्यामुळे काय थांबू शकत नाही आपण, त्याच्यामुळे तो चाललाय आता कोल्हापूरला आणि आम्ही चाललोय गोव्याला. हां डमरू इथे बघू, ते तिकडे चांगलं वाटते जरा शॉप. डमरूचं नंतर बघू कमी माझे दिल्यानंतर ठीक आहे. हे वाले ना, बाहेर हँडल लावलंस ना, त्यामुळे ठीक आहे. मी हँडल लावलं. याला हे नाही आहे, जबरदस्त आहे रे. कितने का है रे डमरू? 150. ये बड़ा वाला, ये छोटा और ये बैच दिखा, पिन वाला बैच है, पिन वाला नहीं है. हे चांगलं असते मोठं वाला पिन वाला बैच है, पिन वाला बैच गोकर्ण का पिन वाला उधर मिलेगा. कमी थोडासा कमी करायला ठीक होतं. अरे पुणेकर चालले का, पुणेकर चालले. हे लाव हेल्मेटचं, हे लाव, सांभाळून जा, व्यवस्थित जा, घाई गडबड करू नको, कळलं काय. 1 तास लेट पोहोचलास काय प्रॉब्लेम नाही. चालेल. मी आधी कॉल केला, मी आधीच भाऊंकडे माझा इमर्जन्सी नंबर दिलाय त्या फोनचा. हां तर काय झालं तर लावा, कारण की मी हा फोन ब्लूटूथला कनेक्ट केला गाण्यामुळं. जॅकेट तुझंच घातलंयस ना? जाऊ दे कुणाचं आलं. अरे बालाक लावा. हां तुझंच आहे, चालेल सावकाश जा. चालेल. आता एकदम भरलेली वाटते रे, काय बोच लावून घे ना ते काय लावतोय ना. चल ग्रुपवर मेसेज टाक. आरामात जा, रिलॅक्स मध्ये. दाखवते 6:30 मध्ये 6 पर्यंत. हां चल
जा हळूहळू हे थोडंसं हळूहळू जा. चला आता आम्हाला निघायचं आहे. थोडीशी शॉपिंग केली, थोडीशी डमरू घेतलं बाईकला लावायला, पप्पांना एक ती पंचा घेतला भगवा, आणि आता निघायचं आहे कारण घरी जायचं आहे गावी. त्या म्हटलं थोडंसं काहीतरी घेऊया. आता आम्हाला 12 वाजतील आम्हाला निघेपर्यंत. मच्छी बघितली ना, आयुष्यपत काय मच्छी होती ना, एकदम ताजी ताजी मच्छी होती, ताजी ताजी. बारा वाजून गेले, आम्हाला 11:30ला निघायचं होतं. 12 वाजता निघायचं होतं, 12 वाजता. आणि अजून ह्या पोरांचे बॅग बांधून होत नाही. काय एवढं बांधतात, काय करतात कळत नाही बघा. हे बॅग बांधायला एवढा टाईम गेला ना, हे सगळं लगेच भरपूर भरपूर वेळ. अजून आरामात आहेत बघा, अजून आरामात. 12 वाजता निघायचं होतं, 12 वाजता. डॉन वाटतो रे एकदम फुल. यो भावाची तर गाडी एकदम मजबूत आहे, हलणार ना गाडी. जागा रस्ता सोडत नाही गाड्या आपल्या, आणि वेट असल्यामुळे अजिबात हालत नाही त्या गाड्या. त्यामुळे आता 100 जरी घेऊन गेलो ना, गाडी अजिबात हालत नाही, रोड अजिबात सोडत नाही गाडी. छान झालं. फक्त आता हे डमरू मला ना, हे डमरू मला इथे असं लावायचं आहे, मिरर लाईव्ह असं छान दिसेल जरा. दोन चपलाच्या जोड्या त्याचे. चला रेडी पटापट. 12:30 वाजून गेलेले आहेत. 12 वाजता ठरलेलं आपलं निघायचं. वाजले बघा किती. गर्मीने जीव व्याकुळ झालेला आहे. ये देखो सॉक्स का हालत देखो क्या है, गिल्ला है इसलिए उधर अटका है उसको. अभी जाते समय मतलब जाने तक वो सूख जाएगा. टेंशन दूर. अभी गोवा इधर से है 155 किलोमीटर. अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे, आणि अचानक भयानक प्लॅन राईडच्या अखेरीस. पोरांना गोवा बघायचं आहे, बागा बीचला नाचायचं आहे रात्री. आणि आमच्या ह्या ट्रिपचं, ह्या राईडची ना, आम्हाला सगळ्यात बेस्ट जी प्रॉपर्टी भेटली ना स्टेसाठी, एक नंबर स्टे होता. म्हणजे आम्ही ऑनलाईन सगळे बुक केलेलं. गोकर्णाची पण आम्हाला जी प्रॉपर्टी भेटली स्टे, सुंदर अप्रतिम. मी सजेस्ट करेन नक्की ना, ग्रुप जर असेल तुमचा, फॅमिली असेल, बिंदास आहे इकडे. एकदम क्लीन आणि नीट आहे, वॉशरूम छान आहेत, बीचपासून जवळ आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय असतं, क्लीन पाहिजे. ते आम्हाला होतं, क्लीन भेटलेलं. हा माझा गोप्रो असं काय होतोय, हा असा ठेवतो ह्याला. ओके. अभी प्रॉब्लम ये हुआ, क्या मालूम है क्या, अभी इधर से मी लिया था ये जगह, जैकेट को बैच लगाया, वो मेरे को हम्पी का मिल गया, लेकिन गोकर्ण मुरुडेश्वर को कुछ मिला नहीं. तो ये डमरू लिया मैंने, डमरू एक मुरुडेश्वरची आठवण, मुरुडेश्वर गोकर्णाची आठवण डमरू. आणि छान दिसते बाईकला. चला गाडी स्टार्ट. 250 किलोमीटर माझी गाडी चालेल. गाडी स्टार्ट होत, काय प्रॉब्लेम समजत नाही, गाडी लगेच स्टार्ट होत नाही आहे माझी. नाही ट्रिप नाही, मी आता एवढंच ट्रिप दिलं करणार. चलो बाय बाय गोकर्ण. चल चल बाय, थँक्यू, बाय 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 बाय. चल फायनली निघालो. आणि खूप ओनर हा जो होता ना, खूप छान, म्हणजे एकदम माणूस खूप भारी होता. काही बोला, आम्हाला म्हणजे खूप सपोर्ट केलं, प्लस खूप हेल्प केली. आम्ही त्याला बोललो की जरा आम्ही निघतोय जरा थोडंसं अर्जंटमध्ये, तर आम्हाला खूप बऱ्यापैकी आम्हाला त्याने करून दिलं सगळं ॲडजस्ट. बाबा इथे ना मच्छीवाले बसतात हा सगळ्या, एकदम ताजी मच्छी. आणि बांगडा जास्त इकडे, बांगडा. आणि आपल्या कारवारची आपली मंडळी होती इकडे मच्छी घेऊन, मराठीत बोलत होती, तेव्हा त्यांना कळालं आम्ही इकडचेच आहोत. हा मच्छीचा वास आला. हा. ए भाई देख, शूट कर रहा है अपना, ये शूट कर रहे, देख कैमरा में, ये शूट किया अपना. वो जो कैमरा लेके था वो शूट किया. तुम लोग का नहीं है, तुम लोग आगे गए. मैं कैलाश और आदर्श का लिया. अशा प्रकारे आपली 4 दिवसा प्रवास खूप सुंदर झाला. आणि आता आम्ही निघालो आहे गोव्याला. ॲक्च्युली गोवा हे प्लॅनमध्ये होतं, म्हणजे नाहीच होतं, पण माहीत नाही, अचानक बोलता विषय एवढा भरकटला आमचा, तो गोव्यावर जाऊन थेट पोचला. आणि फायनली आम्ही निघालो आहे गोव्याला जायला. आता बऱ्याच, मला वाटतं मी सोडला तर बाकी जे सगळे आहेत त्यांनी एकाने पण अजून गोवा बघितलं नाही. म्हणजे किती हे आहे बघा, महाराष्ट्रात जवळ असून आपण गोवा नाही बघितलं ह्या लोकांनी. म्हणून म्हटलं चला गोवा एक रात्र म्हटलं गोव्याला जाऊ आज.
मस्तपैकी बीचवर बागाला जाऊन जरा डान्स करू, नाचू, चिल्ड मारू, चिल्ड एकदम. आणि सकाळी सकाळीच मुंबईला जायला निघू. पण मी मुर्डेश्वर आणि गोकर्णला दोन्ही ठिकाणी ना भयंकर उष्णता आहे, अजिबात थंडी नव्हती. हम्पीला आम्हाला थोडंफार तरी क्लायमेट चांगलं भेटलेलं, पण मुर्डेश्वर आणि गोकर्णला जबरदस्त गरमी आहे. आता मला वाटतं आमच्या कोकण पट्ट्यात पण मला वाटतं गरमीच आहे. म्हणजे आता तेवढं आता थंडी नाही आहे भाऊ. सेम आता आपल्या गावात एंट्री केल्यासारखी वाटली ना अजित भाऊ? आपल्या सेम गावात एंटर केल्यासारखं वाटतं. हा 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 हा. अरे हेच आपल्याला पाहिजे ना, हेच रस्ते पाहिजे भाऊ. आपल्याला काय नको, आपल्याला असे रस्ते पाहिजे भाऊ. क्या बात आहे, वा मस्त. हे आपल्याला कुठून घेऊन चाललंय हा मॅप? शॉर्टकट आहे काय कुठला? अच्छा, म्हणजे हायवेला घेऊन जाणार आपल्याला. ओके, म्हणजे मला वाटतं 10-12 किलोमीटरवर हायवे येईल. सरळ सरळ आहे, स्ट्रेट आहे, स्ट्रेट. सरळ सरळ चला, सरळ सरळ. राईट 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 राईट. सरळ घेऊन राईट. हो, तुम्हाला समजतं का नाही को? एवढा मॅप लावला तुम्ही को? मग राईट घ्यायचा की हो? विचारायचं काय आहे त्यामध्ये? हे कोणसा आहे हो मार्केट? वाव, मंदिर बघा, हनुमान मारुतीचं मंदिर आहे. मारुतीचं मंदिर आहे हो. मोठी बाजारपेठ आहे कोणती तरी, मोठी बाजारपेठ. तोच हायवे. हां, आम्ही थोडं पुढे बाहेर पडलो भाऊ. पणजी 136 किलोमीटर भाऊ. आता थोडा स्पीड पकडा सगळ्यांनी. हळूहळू पकडा स्पीड. कारवार, ऐका, कारवारला जेवण चांगलं भेटतं, मच्छी जेवण. म्हणजे सांगतो तुम्हाला फॉर इन्फॉर्मेशन, कारवारला मच्छी स्वस्त आणि फ्रेश भेटते. भाई हे बघ, महादेवाचं हे बघ काय कोरला आहे, खतरनाक. सकाळी ॲक्च्युली मी नाश्ता करून निघालो, म्हणजे बऱ्यापैकी नाश्ता केला, पण आता 1:30 वाजला. भूक लागली लगेच, काय माहीत नाही. कारण ना 2 माळ्यावर, म्हणजे सेकंड फ्लोअरला आमची रूम होती. मला वाटतं 4-5 राऊंड झाले आमचे. ते सगळं टॉप बॉक्स आणा, बॅग आणा, परत वर जावा, परत काय चेक करा. ह्याच्यामध्ये नादामध्ये ना माझं पूर्ण सगळं पचून गेलं. आणि आता कडकडून भूक लागली. 1:30 वाजलेत. म्हटलं आधी पहिलं कवर करू थोडं आणि कारवारला जेवू. म्हटलं कारवारला मच्छी वगैरे छान भेटते जरा ताजी. म्हटलं बघू, आपले मेंबर्स थांबले तर ठीक आहे. कारवार रोडला पहिलाच टनेल मी बघितला हा वाला. आता इथून कारवार 5 किलोमीटरवर आहे आणि पनवेल आहे 618 किलोमीटर. खूप जुना टनेल आहे, खूप जुना टनेल आहे. मस्त आहे, छान बनवलं आहे. पण छोटा आहे, प्लस त्याला लागून पण दुसरा आहे तो बघा त्या साईडला. म्हणजे हा संपल्यानंतर लगेच दुसरा पण आहे. आपले बाकी मेंबर दिसत नाही, मी आणि आदर्शच आहोत. सगळे पेट्रोल भरतात वाटतं. जाऊ दे, आपण कारवारला जाऊन थांबू डायरेक्ट. आरामात जाईल मग. हा दुसरा टनेल लगेच लागला बघा. कारवारचा रस्ता एक नंबर आहे, काही बोला. कर्नाटकचे रोड आहेत ना भाऊ, रोड आहेत ना सुपर, चुम्मा रोड आहेत, चुम्मा रोड. त्यामुळे राईड करायला ना खूप धमाल आली मला ह्यावेळी. म्हणजे रस्त्यावर गाडी पळवताना वाव मस्त आहे. सिमेंटचं आहे. लाईट बघा, एकदम कडक लाईट आहे. लेफ्ट साईडला ठेव गाडी. काय ते? हा ना, हां नवीन वाटतोय. अच्छा, आपल्याला सरळ जायचं आहे काय? ओके, हे काय गोवा? हां गोवा. आता काय नाही, मला वाटतं ऑन द वे बघावं लागेल आपल्याला. ऑन द वे इकडे कुठे आतमध्ये जाणार? हा बघ बीच, हा बघ बीच, हा बघ कारवारचा बीच, कारवारचा बीच. हा बघ, हे बघ बोट एकदम जवळ आहे बीच. इथे थांबूया, थांब येते थांब. गाईज हा बीच आहे कारवारचा. हा बघा, ज्या बीचवर मला यायचं होतं मागच्या वेळी
श्रावणीला आणि घेऊन. तो हा बीच आहे ते बघ, ते मच्छी काढताय ते बघ, मच्छी दिसले ते मच्छी बघ, जाळं आहे बघ ते समोर समोर, ते मच्छी काढतायत. हां मच्छी आले असतील आता घेऊन. मस्त बीच आहे का. पण आता लय गरम होईल आता गेलो तर. गर्दी अजिबात नाही, मोकळाच आहे तो, पूर्ण मोकळा असतो, पण गरम खूप होईल. तो हा रोहित 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 ब रोहित ब रोहित नशीब बघितले. व्हेज 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 प्युअर व्हेज, प्युअर सगळे फॉरेनर बसलेत. हां मग चल, चला मग चल चल, गाडी हे पण आहे, चल. पुढं थोड़ा आगे लो ना, अंदर जाने का है थोड़ा. चला वाटलं की नहीं नहीं ना, अंदर जाने का है. उनको लगा आगे जगह है. ए इकडे या कैलास, इकडे या ना दीदी. मच्छी मच्छी आहे ना, मच्छी आहे ना. हां या रे. ना मी अशी लावतो ना फिरवून निघायला बरं. कारवारला आम्ही बरोबर 2:30 वाजता पोचलेलो, नाही सॉरी 2 वाजता पोचलेलो. जेवायला थांबलो. म्हटलं पुढे जेवायला थांबण्यापेक्षा म्हटलं इथे थोडं जरा मला बरं वाटलं. मच्छी बिच्छीचा मस्त जे वास आला, म्हटलं मच्छी मस्त भेटेल. कारण जस्ट कारवार बीच बाजूलाच आहे. त्याच्या पुढे थोडं येऊन आम्ही हायवे नजदीकच असं एक हॉटेल बघितलेलं, SM किचन म्हणून. मस्तपैकी आम्ही गाड्या इथे लावलेला, पार्किंग चांगलं होती. मस्तपैकी जेवलो आणि आतमध्ये आम्हाला स्पेस पण चांगला होता. खाली होतं हॉटेल, कोण नव्हतं. मस्तपैकी ते बसलेलो आणि किचन पण त्यांचं समोर आहे. मला बांगडा एवढा आवडला ना, ताजा ताजा बांगडा होता. आपल्या सगळ्या मित्रांना पण आवडला, नागपूरकरांना आवडला, कोल्हापूरकरांना आवडला, सातारकरांना आवडला. सातारकर आमचे थकलेत आता, कारण लिमिट क्रॉस झालं आहे, राईडचं लिमिट क्रॉस झालं आहे आणि खूप दिवसानंतर बाहेर पडल्यामुळे थोडंसं त्रास होतो. बॉडी साथ देत नाही ना, बॉडी साथ देत नाही. त्यामुळे ते बोलतात की कधी एकदा मी घरी पोचते असं झालं आहे. रोहित भाव पण आता फुल ॲक्टिव्ह आहे. रोहितचा काय प्रॉब्लेम नाही. रोहित उद्या गोव्यावरून डायरेक्ट जाणार विजापूरला आणि आम्ही डायरेक्ट बॅक टू मुंबई. सगळ्यांनी एक आठवण घेतलेली आहे आपल्या गोकर्ण मुर्डेश्वरची, डमरू. मी पण इथे डमरू लावला आहे. कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि आपल्या सगळ्याच्या बाईक आज फुल लोडेड. आता शॉपिंग मला वाटतं काय करणार नाही, मंदार केलं तर करेल गोव्याला काहीतरी ना, आणि घरी काहीतरी कोणी काहीतरी खायला दिले तर. मोस्टली म्हणजे मोस्टली नाही, कन्फर्मच झालं की उद्या सकाळी लवकर निघून घरी जाणार. थोडा 1 तास बसणार, यांना सगळ्यांनी घर वगैरे दाखवे, आजूबाजूचं सगळं मंदिर देवळात जाऊन येऊ आणि मग डायरेक्ट उद्याचा दिवस फ्री आहे, म्हणजे आरामात जायचं आहे, रिलॅक्समध्ये. दुसऱ्या दिवशी संडे आहे, त्यामुळे संडे असल्यामुळे आम्हाला एकदम चिल्डमध्ये जायचं आहे उद्या मुंबई गोवा हायवेने. निघूया चला. हे हॉटेलला गेलात ना की सगळ्यांनी C30 चार्जिंगला लावा पहिलं, कारण माहिती आहे उद्या पूर्ण दिवस आपल्याला आला पाहिजे. कारण माझं 70% दाखवतं आहे आता, त्यामुळे पहिलं गेल्या गेल्या सगळ्यांनी ते काम करा आणि मग डायरेक्ट आपण बागाला जाऊ संध्याकाळी. आता पहिलं कवर करू पट्टापट. 100 किलोमीटर दाखवते ना, 100 किलोमीटर. मी इथे चढू का इथून? नाही चढणार ना, ठीक आहे चल चल भाऊ चल. हा जेवल्यानंतर दांडेली. ओके दांडेली राईट साईडला आहे रे, दांडेली. मोबाईल घेतला काय? हां मोबाईल घेतला. चेन लावलं आहे, चेन लावलं नाही ना. हां आहोत आम्ही एकदम हळू चाललो आहे. माझी एक बॅटरीने मला वाटतं धोका दिला मला, कारण चालत नाही आहे. समजा उद्या कैलासने नाही व्हिडिओ बनवला तर कैलासची बॅटरी घ्यावी लागेल. नाही पण कैलासचा हिरोईट आहे ना, नाही होणार मला. हां जेवल्यानंतर एवढं बरं वाटलं ना, कडकडून भूक लागलेली. आणि मच्छी जी बांगडा होता मी खूप दिवसांनी खाल्ला, पण ताजा भेटला. ओ रे बाबा, गाय आपटला रे, आपटला. आता ना मला जाईपर्यंत गाडीला खूप जपायचं आहे, कारण टॉप बॉक्स खूप असं हे झालं आहे, आढळलेला आहे 1-2 वेळा. त्यामुळे नटबोल्ट वगैरे काय प्रॉब्लेम देतील तर लपडा नको. शेवटचं 2 दिवस राहिलेत आपल्या राईडचे, ते बॉर्डर क्रॉस. होंडा 67 आणि पणजी 84 किलोमीटर. चलो भगाओ भगाओ भगा भगा भगाओ. गोवा गोवा गोवा, वेलकम टू गोवा सिंगम. सगळे पुढे निघाले, मी मागे राहिलो. एकदा काय मी मागे राहिलो की मी मागेच राहतो. त्यांच्या काळजात भरली शहाळी, गोमू माहेरला जाते हो नाकवा.
भाई आपल्या आवडीचा रस्ता आहे हा असा रस्ता भेटला ना ए भाई चल भाई ए भाई चल आदर्श बघा ले भाई बहुत पीछे तेरा नहीं तो पप्पी लेना पड़ेगा मेरे को हाँ पटाख से मी काय रस्ते आहेत भाऊ अब हे बीच 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 आहे हे बीच आहे कैलास बघ बीच 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 भावा बीच बघ समुद्र समुद्र कॅमेरा लाव पाहिजे तेव्हा लावलाच नाही कॅमेरा कोणाचं मस्त खूप सुंदर व्ह्यू आहे या साईडला बीच आहे मस्त वाटतं बघा ना ही माडाची झाडं काय पाहत आहे यार मला बस झाला आता आज खरं ना मला असं वाटतं पैसे वसूल झाले कारण आम्ही जेव्हा तिकडे हम्पीला माहीत नाही पण बाईक चालवायला मजा नाही येत होती रोड अच्छे चांगलेच होते सगळं पण ही जी मजा आहे ना ही आपल्याकडेच भाऊ आपल्याकडेच हे सगळं जे सौंदर्य आहे ना हे तुम्हाला कोकणातच भेटणार बाकी कुठेच नाही म्हणजे हे सगळं माडाची झाडं रोड पण सुंदर बाजूला समुद्र आहे समुद्र बघता असं जी राईड करायला बाईक चालवायला मजा येते ना ती वेगळीच आहे क्या नाही पण एक आहे हा भाई जो खरोखर म्हणजे आपण आता कसं तो शेड्यूल झाला ना आपला कामावून आल्यानंतर घरी वगैरे तर 4-5 दिवसासाठी बाहेर गेल्यानंतर त्याला लास्टला आठवण येते हा काही बोला हा कधी एकदा ते आपल्या एरियात पोचतोय आणि एक भेटतो असं होतं सगळ्यांना ह्या रोडला ना मी गाईज 1 महिन्यापूर्वी आलेलो म्हणजे मी श्रावणी आणि सौम्याला घेऊन ह्या रोडने आम्ही बटरफ्लाय बीचला गेलेलो त्यामुळे रोड एकदम असा तोंडपाठ झालेला आहे माझा तोंडपाठ आता गोव्याचे बरेचसे रोड आणि आपले रोड आता तर एकदम स्मूथ आहेत मस्तपैकी आता मुंबईला जाईपर्यंत आता टेन्शन नाही आहे नाही कर्नाटकचे पण ना रोड छान आहेत काही बोला कर्नाटकचे पण रोड एकदम सुपर्ब आहेत एक खड्डा नाही होता एक खड्डा नाही गाड्या भरपूर आहेत सावकाश चला अजिबात घाई करू नका अजिबात घाई आपण आरामात पोचलेलो आहेत आपण गोव्याला पोचलेलो आहोत आरामात चला कैलास या असा रोड पाहिजे तुझ्या बाईकला भाई बघ ना भाई असा आवाज आला पाहिजे चार टायर मधून हा आता कसं आता वाटलं 650 तुझ्या बाईकला असेच रस्ते पाहिजे भाई सुसाट आज एकदम सुसाट आहे थोडा आता आला तुफान आलं कामोट्याचं तुफान आलं कामोटा ओय टॅक्सीवाला काहीतरी लपडा करतो इकडे तिकडे करतो वा बघा गोवा बघा मित्रांनो गोवा बघा आज बघून घ्या गोवा अचानक भयानक प्लॅन झाला पण आज कसं दिल खुश की नाही दिल खुश पैसा वसूल आई शपथ काय वाट मस्त ना वा आज मनसोक्त गाडी भाव पळवली आज मी 4 दिवसात वापस लेता हूं उसका शूट भाई कारण वो लग रहा है एकदम कड़क दिखता है ना ये वर्ली सीलिंग जैसा दिख रहा है वाव सुपर रस्ता छान भेटला दादा काय बनवलंय ना मानना पड़ेगा भाई सुपर दिख रहा है एकदम कड़क दिख रहा है भाई कुछ भी बोलो सेकंड टाइम आ रहा हूँ मैं ये रोड पे सेकंड टाइम आमचा एक रायडर अडकला मागे म्हणून आम्हाला थोडं थांबावं लागलं 15-20 मिनिटं झाले कन्फ्यूज झाले ते थोडा टर्निंगच्या इथे म्हणजे तो ब्रिज आहे ना गोव्याचा जो वरून येतो आपण तो ब्रिजच्या इथे थोडं कन्फ्यूज झाले आणि मागे राहिले अजून कनेक्शन होत नाही आहे म्हणजे आले काय हॅलो अजित भाऊ नाही आले
ठीक आहे चालेल. हां पुढे मागे राहा आणि माझ्या मध्ये राहा. हां आले चला. आणि लेफ्ट साईडलाच गाड्या ठेवा. आता पोचलो असतो आपण. आपल्या साहेबांनी थोडा लेट केला. इकडे इकडे ते ट्रॅफिकमध्ये अडकले. ट्रॅफिकमध्ये आम्ही बरोबर ना 4:45ला पोचलो असतो, 4:45ला. पण थोडं आम्ही आता इथे 15-20 मिनटं थांबलो आम्ही. नाहीतर बरं वाटलं थांबलेलं. एवढं घाम आला ना. गरमी जबरदस्त आहे गोव्याला. मागे आलेलं ना तेव्हा थोडी थंडी होती, पण आता अजिबात नाही आहे थंडी. आज पोलीस आणि RTO जबरदस्त आहेत रोडवरती. काय आहे समजत नाही. पण आता थोडं क्राऊड कमी असेल. जानेवारीमध्ये, डिसेंबरमध्ये फुल असतं गोवा. आता थोडं कमी झालं क्राऊड आता. म्हणजे असं मोजकंच असेल, एवढं जास्त नाही. नाही तर डिसेंबरमध्ये तर बागा कलंगूट फुल तुफानी गर्दी असते संध्याकाळची. चला हो आपण पोचू आपण आता. मला वाटतं एक 20 मिनटात 20-25 मिनटात पोचू. आता रोहित भाऊ कुठे गेला? सुसाट गेला एकदम तो. गाडी एवढी हेवी आहे ना, खाली घालायला भीती वाटते. म्हणून म्हटलं असं कट्टुकट चाललो आहे. आणि एकदा खाली गेली ना आणि बॅलन्स गेला की गेली खाली डायरेक्ट. लगेच तंगडे वरती होतील माझे. एवढं बेकार आहे. काम चालू असल्यामुळे हा जो पट्टा आहे ना तेवढं थोडंसं जाम असतं एकदम. एकदा हे इथून आपण लेफ्ट घेतला की पूर्ण खाली होणार मग. ऐका नाही ना, आपला हा लेफ्ट घ्यायचा नाही आपल्याला भावा. पुढचा लेफ्ट घ्यायचा आहे. हां तेच. हां आईच्या गावात काय बेकार झालं रे हालत इथे रोडची. चला चला चला. बस इथून टाकतो. कोण आहे काय? सो अशा प्रकारे आम्ही आता कलंगूटला पोचलेलो आहोत. बरोबर ठीक 5:05 आणि आता मस्तपैकी फ्रेश व्हायचं. मी 1 महिन्यापूर्वी जेव्हा आलेलो श्रावणीला घेऊन, त्याच हॉटेलमध्ये आम्ही स्टे केलं आहे. म्हणजे स्टेचं बुक केलं आहे आम्ही. आणि आम्हाला मस्तपैकी एका रूममध्ये प्रॉपर 6 बेड भेटलेत. ओ माय गॉड. नशीब ब्रेकिंग एकदम परफेक्ट केली म्हणून, नाहीतर ठोकलं असतं आता. चहा मस्तपैकी पियायची काय नंतर येऊन. मी सांगतो ते करा. बॅग बी काढू नका, नाही तर उद्या त्रास होणार परत. सो फक्त काय करा, जेवढं पाहिजे तेवढं बॅगेतलं काढून घ्या. आता काय घालणार ते टॉप बॉक्समध्ये, काय चप्पल टॉप बॉक्समध्ये आहेत तुमच्या. हे सगळं हा कलंगूट आहे. हे सगळं सरळ बागाला गेला रोड. आपल्याला लेफ्ट घ्यायचं इथून. आले ना सगळे? आलेत ना? मागे आहेत ना आपल्या? हां चौका. हां मग तेच बोला काहीतरी. आरशात दिसत नाही म्हणून मी बोललो. आणि इकडे आता मी टर्न मारला ना इकडे आतमध्ये. चला भाई. काय रे भाई, डायरेक्ट आतमध्ये घेऊन या गाड्या. आणि प्रॉपर लावा, म्हणजे कसं व्यवस्थित तुम्हाला सकाळी काढता येतील गाड्या. चला परत एकदा त्याच हॉटेलमध्ये, तीच जागा माझी, ह्याच जागी बाईक लावलेली. आणि ही रूम होती माझी. तिथे पण लावा ना अशा. हे का इथे अशी. इथे एक लाव ना, बागे एक लावा. हे आपला कैलास इथे लावलीस तरी होईल. ती बघ तिथे. पहिचाना क्या? नाही पहिचाना क्या पहिला बोल. चला आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की मला वाटलं ह्याच बिल्डिंगमध्ये आमची रूम आहे, पण तो बोलतो ह्या बिल्डिंगमध्ये नाही, त्याची अजून एक हॉटेल आहे, अजून एक बिल्डिंग आहे, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बुक केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जावं लागेल परत. हे इंटरकॉम बंद झाला आहे.
समोर द्या आता नाही करत चालू सोड या सावकाश या. चला फायनली आपल्याला भेटलं भाई. ये 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 सरळ ये टाक टाक टाक. कशी नाही बसणार अरे माझी आली इकडे. इथे ये ना इकडे भाई इकडे टाक ना भावा. इकडे रोहिन इकडे. फायनली आम्ही पोचलो रूमवरती. होमस्टे आहे मस्त आतमध्ये एकदम आणि आम्हाला पार्किंगला जागा सुंदर भेटली. एक रात्रीसाठी आम्ही आलो आहे म्हणजे आमच्यामध्ये किती हे आहे काय बोलतात त्याला खाज आहे बघा खाज. एका रात्रीसाठी गोवा भाऊ एक रात्र म्हणजे तिकडे पण झोपू शकलो असतो आपण कोकणाला. पण काय ते शेवटचे दिवस आले की कधी एकदा निघतोय असं होतं म्हणून ते निघता निघता म्हटलं गोवा करू. गोव्याला एक रात्रीसाठी आलो आहे. पण रूम बघा आमची ही अशी जर रूम भेटली तर ही 4 दिवस असं वाटतं की जाऊयात नको. 1 BHK आहे आणि 2 बेड आहे. 2 बेडमध्ये आम्ही 6 जण झोपणार. एक गादी भेटणार आपल्याला. TV आहे, एक विंडो आहे, AC आहे आणि प्लस AC आपल्याला AC भेटले भावा. आणि इकडे फॅन आहे, इकडे लॉबी आहे. इथे आम्ही रिलॅक्समध्ये रात्री बसणार मस्तपैकी चिल्ड आणि फ्रेश होऊन आता चहा प्यायला जाणार. चहा पिऊन आम्ही जाणार बागा बीचला. संध्याकाळी फुल डान्स बान्स डिकचाक डिकचाक. आता इथे सगळं क्लीन आहे. ह्या सेकंड फ्लोअरला कोण नाही फक्त आम्हीच आहोत. सेकंड म्हणजे फ्लोअरला 2च रूम आहेत. ती एक आहे आणि इकडे एक आहे. वा लेकिन आज आम्ही जी गाडी पळवली ना सगळ्यांनी घसा आता दुकानाला लागला ते इंटरकॉमवर बोलून बोलून हालत खराब झाली. बूट वगैरे सगळ्यांनी बाहेरच काढूया. आतमध्ये काय घाण नको. बाकी आता गोप्रो चार्ज करायचं आहे, इंटरकॉम चार्ज करायचं आहे आणि सगळे बॅगेज आम्ही खालीच ठेवणार आहोत. आतमध्ये काय घेऊन नाही येणार मी कारण सकाळी उठून परत ते सगळं ना बॅग बांधा काढा घेऊन जा त्याच्यामध्ये सगळं लफडा. आपला वाघ घेऊन येतोय सगळं. हा बघा हा बघा त्याच्यामध्ये कसं इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत त्याच्या बॅगमध्ये म्हणून तो घेऊन येतो. पण आपण तर काय नाही. रोहित भाऊ पण आला आहे वैतागत एकदा चढतोय जिने. चला आता अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. गोव्याला पोचलोय. गोव्यावरून आम्ही निघणार आता माझ्या घरी. सकाळी माझ्या घराकडनं आम्ही जाणार मुंबईला. त्यामुळे उद्या आम्ही मस्तपैकी आरामात रिलॅक्समध्ये आपली मुंबईचा दौरा आम्ही काढणार आहोत. गप्पा टप्पा मारत त्यामुळे आज आम्ही फक्त गोव्याच्या मूडमध्ये. गोवा भाऊ गोवा रॉकिंग रॉकेट गोवा. थकलेत बिचारे थकलेत. वय नाही पण आमच्यासोबत जर असतात पण आम्ही पण त्यांना थोडंसं ॲक्टिव्ह करतो जरा. रोहित पण थकलाय खूप दिवसानंतर पहिल्यांदाच बाहेर पडला पण त्याला रूम आवडली. तो 2 दिवस स्पॉट नाही पण मला रूम आवडले. ऐकला भाऊ मला वाटतं स्पॉटपेक्षा आम्ही जे प्रॉपर्टी बुक केलं ना प्रॉपर्टी त्याच्यात आपले पैसे वसूल झाले. स्पॉट मरू दे पण आपले पैसे वसूल झाले फक्त आपल्या 2 माळे चढण्यात. 2 माळे चढा 2 माळे चढा 2 माळे उतरा. म्हणजे राईड लक्षात राहिली पाहिजे भाई. राईड 2026 जी राईड केली हम्पीची राईड केली ती लक्षात राहिली पाहिजे. बॅग एकाची बॅग एवढे हेवी आहेत ना भाऊ. मी तुम्हाला बोलू आम्हाला असं वाटतं की लडाखला आम्ही चाललोय. म्हणजे लडाखला जेव्हा जाऊ तेव्हा काय हालत असेल आपल्या. गोव्यामध्ये आल्याने थोडा मूड चेंज झाला ना भाऊ. काय भाऊ बोलताय. आज शुक्रवार आहे पण चला हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू परत रिटर्नच्या जर्नीमध्ये. बाय बाय.